नमस्कार, मी लतिका महाराष्ट्र रेसिपीमध्ये मी तुमचं स्वागत करत आहे। आज आपण पाहूया मसूरची डाळ आणि बटाट्याचं कालवण। पण त्याआधी चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। त्यासाठी लागणारे साहित्य, 150 ग्रॅम मसूरची डाळ आहे बघा, मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे। आणि छोटे बटाटे आहेत आत्ताचे नवीन, 6 ते 7 बटाटे आहेत बघा बारीकवाले। 2 कांदे उभे कापलेले आहेत, 1 टमाटर आहे बारीक कापून घेतले, 2 चमचे आलं आणि लसूण टेचून घेतलेले आहे। फोडणीसाठी आपल्याला 2 तेजपत्ते आणि कढीपत्ता आहे, कोथिंबीर आहे, लसूण कांद्याची चटणी आहे, मीठ आहे। आपल्याला जिरे लागणार आहे, धने जिरे पावडर लागणार आहे, गरम मसाला पावडर, हळद, लाल मिरची पावडर थोडीशी, हिंग आणि तेल लागणार आहे। मी टोप गरम करत ठेवलं आहे बघा। 2 चमचे आपण तेल टाकूया। तेल बघा चांगलं गरम झालेलं आहे, त्यामध्ये अर्धा चमचा जिरे, 2 तेजपत्ते, कढीपत्ता आहे आणि 2 कांदे उभे कापून घेतलेले आहेत। आता हे आपण चांगलं भाजून घ्यायचं। हे बघा आता कांदा ना थोडासा भाजलेला आहे। आता आपण ना ह्याच्यामध्ये ना 1 दालचिनी टाकूया, 2 लवंगा टाकायच्या आणि हे अर्ध चक्री फूल आहे। मगाशी मी तुम्हाला दाखवायचं ते राहून गेलेलं आहे। तर आपण ह्याच्यामध्ये बघा अर्धा चमचा हळद, आणि हे 2 चमचे लसूण आणि आलं टेचून घेतलेलं आहे। हे बघा आता कांदा आपला असा भाजलेला आहे। आता ह्याच्यामध्ये बघा 1 चिमूटभर हिंग टाकायचे, हिंग पावडर, आणि 1 मोठं टमाटर बारीक कापून घेतलेलं आहे। आता हे चांगलं हलवून ह्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं, म्हणजे आपलं टमाटर चांगलं ह्याच्यामध्ये गळून जाईल। चांगलं भाजून घ्यायचा मसाला हा। हे बघा आता आपलं टमाटर चांगलं ह्याच्यामध्ये गळलेलं आहे। आता ह्याच्यामध्ये बघा 1 चमचा गरम मसाला पावडर आणि 1 चमचा धने जिरे पावडर आणि लाल मिरची पावडर 1 चमचा। आता हे चांगलं हलवून घेऊया। ह्याच्यामध्ये बघा कांदा लसणाची चटणी आहे, ही तुमच्या तिखटाप्रमाणे टाका, कमी जास्त नसली तरी चालेल, तुम्हाला साधी मिरची पावडर टाकली तरी चालेल। आता ही जे आपण छोटे बटाटे घेतले होते ह्याची काय साल काढलेली नाही बघा, चांगले धुवून घेतलेले आहे। तर असे 2 भाग करायचे आणि गॅस मी बारीक करते। हे बघा आपण जे बटाटे घेतले होते ना ते आपण असे मधोमध कापलेले आहेत, आपण त्याची काय साल बिल काढलेली नाही आहे। आता हे चांगलं मिक्स करून घेऊ। आता ह्याच्यामध्ये बघा चवीपुरतं मीठ टाकायचं। हे बघा ते चांगलं मी हलवून घेतलेलं आहे आणि एकदम बारीक गॅस करते। आता हे 5 मिनिटासाठी मी असंच झाकून ठेवते। हे बघा आता हे 5 मिनिटं आपण झाकून ठेवलं होतं। आता ह्या मसाल्यामध्ये आपण हा बटाटा चिरून टाकला होता बघा। आता आपण 5 मिनिटं चांगला वाफलून घेतलेला आहे बघा, असं वापरलेलं आहे चांगलं। आता ह्याच्यामध्ये हे मसूरची डाळ आहे बघा, आपण 2 ते 3 पाण्यानं स्वच्छ धुतलेली आहे। 150 ग्रॅम मसूरची डाळ आहे ही। तिला काय भिजत घालायची नाही, मी फक्त धुवून घेतलेली आहे। आता हे चांगले हलवून घ्यायचे। हे बघा आता हे चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे सगळं। आता ह्याच्यामध्ये बघा 1 ग्लास पाणी, आता तुम्हाला कमी जास्त किती असं भातावर वगैरे पाहिजे असेल तर मी 1.5 ग्लास पाणी ओतते बघा। आता आपण याला एक 10 ते 15 मिनिटं शिजवून देऊया।
आता हे बघा मसूरची डाळ बटाट्याचं कालवण झालेलं आहे. आता ह्याच्यामध्ये कोथिंबीर, आता हे बघा एवढं पातळ झालेलं आहे. तुम्हाला जर ह्याच्यापेक्षा जरी पातळ करायचं असेल तरी चालेल. तर हे अशा पद्धतीने माझ्या पद्धतीनं तुम्ही हे कालवण करून बघा. जर आवडलं तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा.